एक लक्षात येतं की मनुष्य सुखी व्हावा हे या सगळ्यांचं समान सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला कार्ल मार्क्स आणि शंकराचार्य जर एकाच तत्वात कुठंतरी एकत्र आणून जर बसवायचे असतील तर कार्ल मार्क्सचे तेच तत्व आहे हे लक्षात ठेवा की मनुष्य सुखी व्हावा. शंकराचार्यांचं तेच तत्व आहे की मनुष्य सुखी व्हावा. आधुनिक विज्ञानाचे तेच तत्व आहे. ही जी वेगवेगळी शोध लागतात ती कशासाठी लागतात? माणसाच्या सुखासाठीच ना. म्हणजे काय झालं, कोणताही म्हणजे कितीही परस्पर विरोधी दर्शनकार असो, परस्पर विरोध विचार असो, या सगळ्यांचं तत्व मात्र एक आहे. म्हणजे या सगळ्यांचा विचार करण्याची म्हणजे कशासाठी ते विचार करतात, प्रयोजन ज्याला म्हणूत आपण, काय हे विचारायला प्रवृत्त झालेत, काय हे सगळं काम करायला प्रवृत्त झालेत, तर त्याचं प्रयोजन जे आहे ते हे आहे की मनुष्य सुखी व्हावा. मनुष्य मात्र सुखी व्हावा. तो कार्ल मार्क्स असेल मग किंवा तुमचा चार्वाक असेल किंवा बौद्ध दर्शन असेल किंवा शंकराचार्यांचं दर्शन असेल, मध्वाचार्यांचं दर्शन असेल,